केशरकर म्हणतात की मी शिवसेनेला 1 कोटी रुपये मंत्रिपदासाठी दिले होते. त्याचं काय म्हणणं आहे? बघा त्यांचे व्यक्तिगत काय प्रश्न आहेत काय नाही ते म्हणून ते आता टोल वसूल करतात काय आताच्या मंत्रिमंडळात. आज महाराष्ट्रासारखं राज्य कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेत आपण पाहिलं तर भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही. साध्या कामगारांच्या पेट्या मिळतात, कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळतं, त्याच्यामध्येही कमिशन खातात आहेत. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं महाराष्ट्रातलं हे भाजप सरकार आहे. त्यामुळे यांना टोल कसे दिले जातात त्याच्यावरची चर्चा राज्यातले मंत्री करतात आहेत आणि त्याचा तो प्रत्यय आहे. मनसेचे आता सध्याच्या घडीला सागर आणि वर्षावर चक्र मारणं सुरू आहे मनसे पदाधिकाऱ्यांचे. त्याच्यावर काय बोलणार? एक बघा, प्रलोभन देऊन लोकांना नाहीतर ईडी सीबीआयची भीती दाखवून सागर बंगला काय करतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे आमदार सांगतात की आम्ही काही पण केलं तर आमचा बॉस तिथं बसलेला आहे. मुस्लिमांचे घरं पेटवली तरी त्यांचा बॉस सागर बंगल्यात बसलेला आहे. सामान्याला लुटलं तरी त्यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे असं ते सांगतात आहेत. त्याच्यामुळे त्या सागर बंगल्याला एका शासकीय बंगल्याचा एक प्रकारचा अपमान करण्याचं सातत्यानं भाजपचे कार्यकर्ते करतात, नेते करतात, हे आपण पाहतोय. त्याच्यामुळे सागर बंगल्याच्या गोष्टी कशाला करतात.